नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरती संबंधित आणखी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी जॉईनिंग मिळणार। ॲक्च्युअल पोलीस भरतीला सुरुवात केव्हापासून होईल सर्व काही डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पोलीस भरती संबंधितील जी काही छोटे अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लगेच वेळेवर पोहोचवली जाईल। न्यूजकडे वळूयात। नाशिक जिल्हा महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपरमधील ही बातमी आहे। राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण 15,731 पदांवर होणाऱ्या भरतीकरिता घटकनिहाय प्रक्रिया राबविण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहेत। दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून सन 2022 ते 2025 या वर्षात वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत। दिवाळीनंतर भरती प्रक्रिया सुरू म्हणजेच ऑक्टोबरच्या सुरुवातीला फॉर्म भरून घेतले जाऊ शकतात ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि दिवाळी झाल्यानंतर ग्राउंडला वगैरे सुरुवात होऊ शकते। पुढे बघूयात। त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांनीही खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे। यासह पोलीस घटकांनीही आगामी निवडणुकांसह सणोत्सवाचा आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे। गृह मंत्रालयाने राज्यात 15,000 रिक्त पदांवर पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व घटकांत भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत। नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली तरी ग्रामीण पोलीस दलात 172 रिक्त पदांवर भरतीची शक्यता आहे। सिंहस्थापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होईल। त्यामुळे अर्ज नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून 12वीपासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनीही त्याकरिता तयारी सुरू केली आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे 2026-27मध्ये ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे नाशिकमध्ये। तर त्यापूर्वी पोलीस भरती प्रक्रिया त्याचप्रमाणे पोलीस प्रशिक्षण हे सर्व काही कंप्लीट करून जॉईनिंग देण्याचा त्यांचा उद्देश आहे। त्याप्रमाणे या सर्व स्पीडमध्ये हालचाली सुरू आहेत। पुढे पाहूयात काय म्हटले ते। सिंहस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांनी जोरदार तयारी केल्याचे दिसते। भरती कशा प्रकारे होणार आहे ते पाहूयात। उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत। सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल। प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड होईल। 1:10 असा रेशो आहे। पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा, शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर होईल। पुढे आपल्याला रिक्त पदांचा तपशील दिला आहे। नाशिक ग्रामीणमध्ये 172 जागा रिकाम्या आहेत। मुंबई शहरमध्ये 2,459, ठाणे शहरमध्ये 867, नवी मुंबईमध्ये 88, मीरा भाईंदरमध्ये 924, पुणे शहरमध्ये 885। आपल्याकडे सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांची माहिती आहे। तर ज्यांनी कोणी आधीची व्हिडिओ पाहिली नसेल आपली, तर मी या व्हिडिओच्या एंडमध्ये त्याची लिंक देऊन ठेवेन। तुम्हाला तिथून डायरेक्ट जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत ते सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर ही होती आजची अपडेट। अशाच पोलीस भरती संबंधितील किंवा सरळ सेवा भरती संबंधितील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद मित्रांनो।